10च्या आसपास, हा 10:15. मग विना किती वाजता त्याला? 8:32 आपल्याकडे विना दिला तर 10:32 वर हात करायचा. झोपलं नाही कोणी? एवढी काळजी महत्वाची. वडिलाची रीत जाणत असो, वडिलाची परंपरा आहे. तुकोबरायचं थोडक्यात त्या ठिकाणी सांगतो की वडिलाची परंपरा काय. आज मागणी आहे तुकोबरायला, देवाकडे मागणी मागण्याचा एवढा कोणता अधिकार प्राप्त झाला? त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे, आमच्या मागच्या पिढ्याची परंपरा त्या ठिकाणी आहे. मग मागच्या पिढ्या, तुकोबराय ही कितवी पिढी आहे? तुकोबराय वारकरी संप्रदायातली कितवी पिढी आहे त्यांच्या परंपरेची? माहीत नाही ना, म्हणून सांगतो 8वी पिढी. जर तुकोबराय 8वी पिढी आहे तर त्याच्या अगोदर किती पिढ्या झाल्या? 7 पिढ्या झाल्या. त्याचा थोडक्यात विचार करून लगेच पुढे येऊ आणि सारीला सोडून देऊ बरं का. पहिली पिढी जी आहे, महाबळेश्वराच्या पायथ्याशी जावळी नावाचं गाव बरं का. थोडक्यात सांगतो, लय लांब होते. तुकोबराय विश्वंभर मूळ पुरुष कोण? विश्वंभरवा म्हणजे ते 8वे पहिली बरं का. आणि 8वे तुकोबराय. आमाई यांची पत्नी आमाई आणि विश्वंभरवा महाबळेश्वराच्या पायथ्याशी जावळी नावाचं गाव त्या ठिकाणी राहत होते. पण त्या गावात भांडण, कलह, वाद, तंटे, झगडे हे जास्तच त्या ठिकाणी होते. आणि त्यांना परमार्थ करायचा होता विश्वंभरवाला. त्यांना वाटलं, अरे बाबा, अरे ज्या गावात भांडण आहे, ज्या घरात भांडण आहे ते घर सुखी नसतं. ज्या गावात तंट आहे ते गाव सुखी त्या ठिकाणी नसतं. ज्या गावात चोरी होती ते गाव सुखी त्या ठिकाणी नसतं. ज्या अंतकरणात तर विकार असले ते अंतकरण सुखी नसतं. त्यांना वाटलं आपल्याला परमार्थ करायचा, देव मिळवायचा आहे. या जावळी गावात राहून फायदा नाही, सगळे भांडण. जावळी सोडली आणि सरळ निघले आणि इंद्रायणीच्या काठावर देहू नावाचं गाव आहे त्या ठिकाणी वस्ती म्हणून राहू लागली. आणि आळंदी पंढरीची सततची वारी त्या ठिकाणी सुरू केली. शुद्ध वारी देवाची आणि वद्यवारी ज्ञानोबारायची. सतत त्या ठिकाणी महिन्यावारी. ते घरही त्या ठिकाणी बांधलं. त्यांना 2 मुलं झाले. लक्षात घ्या बरं, एक 3 मिनिटं सांगतो. त्यांना 2 मुलं झाले, हरी आणि मुकुंदा त्या मुलाचं नाव. मुलं मोठी व्हायला लागले, ते म्हातारे झाले. त्यांना चालवणा 6 महिन्याची वारी, 12 महिन्याची वारी, 12 वर्षाची वारी. जाग्यावर बसले, चालणं होईना. आणि एक दिवस ते झोपले. मुलं थोडे मोठाले झाले, 17-18 वर्षाचे. आणि स्वप्नात प्रत्यक्ष पांडुरंग आला म्हणे, विश्वंभरवा आता चालू नका. अहो, तुमची भक्ती इतकी झाली, तुम्हाला माझ्याकडे येण्याचं काम नाही. हे पहा, लक्षात ठेवा, तुमची भक्ती जर परिपूर्ण झाली, तुम्हाला देवाकडे जायचं काम नाही. देव तुमच्या घरी येतो, सुखी येतो. वनात जायचं काम नाही, देवाकडे जायचं कारण देव घरी येतो. कारण तुमचं तप जर पूर्ण झालं तर हे पहा, एखाद्या मुलाला पैकीच्या पैकी मार्क जर पडले समजा, तर तिथून फोन येते, गाडी येते, SMS येतो, सगळे येते, त्या मुलाला घेऊन जाते. का टॉपचा आहे ना. आणि जो 2 विषयात नापास झाला, बरोबर का कोणी नाही, पण तिला मुखात येऊन जेवून जावं लागतंय. भानगडी ते कसंच येते, टॉपचं महत्वाचं आहे. त्या ठिकाणी आला, देव स्वप्नामध्ये आले. त्यांना सांगितलं, विश्वंभरवा तुला येण्याचं काम नाही, मी स्वतः आलो. पंढरी सोडली. 2 मूर्ती शेतामध्ये प्रगट आहे. ज्या ठिकाणी तुळशी बुका पडलेला असेल तिथं मी असेल, जा उद्या आणि घेऊन ये. प्रत्यक्ष देव त्या ठिकाणी विश्वंभरवाना 14 टाळकरी घेतले, तिथं त्या ठिकाणी गेले. आणि ती जागा होती अति प्रियावडे तुळशी बुका, कैसी प्रीती करी भोळ्या भाविका. जिथं तुळस होती, पडलेलं होतं बुक्का, देवाला तुळस आणि बुक्का महत्वाचा त्या ठिकाणी आहे.
आणि हिंदूच्या दारी एक तरी तुळस त्या ठिकाणी असली पाहिजे. चला उकरलं, ते मूर्ती घेतली विठ्ठलाची, डोक्यावर घेतली आणि आज देहूमध्ये तुकोबारायचं जे जुनं घर आहे डाव्या हाताचं, तिथं आजही प्रत्यक्ष पांडुरंगाची एकच मूर्ती त्या ठिकाणी आहे. आणि तिचा ओर सुजला आहे का, तापलेलं दूध आमाईनं दिलं आणि त्याचं तोंड पोळलं म्हणून एक ओर सुजलेला आहे. काही दिवस झाले आणि त्या ठिकाणी विश्वंभर गुप्त झाले. गुप्त झाले म्हणजे का गुप्ताची आली ते गुप्त झाले ना आमच्या बाई. चला मग त्या ठिकाणी काय ते झोप मालवली. आता काय झालं, मुलं मोठी त्या ठिकाणी झाली, मुलं सैन्यामध्ये भरती झाली. दोघांचं लग्न झालं, हरी आणि मुकुंदाचं. सैन्यामध्ये भरती झाली, पण पुलवामा सारखं चक्र आलं, युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये दोन्ही मुलं मारल्या गेली. हरी आणि मुकुंदा मारले. आईला माहित झालं, आई ऊर म्हणून लढू लागली. अरे अरे पांडुरंगा, तुझी वारी बंद पडली, तुझी पूजा बंद पडली, तुझ्या मंदिरात दिवा नाही रे देवा, त्याच्यामुळं माझी दोन्ही मुलं मारल्या गेली. डसा डसा त्या ठिकाणी आम्ही म्हणू लागली. आली प्रेताला दम या ठिकाणी द्यायचंय, पण मुकुंदाची बायको सती जायला तयार झाली, हरीची बायको तयार झाली. पण ज्येष्ठ माणसानं सांगितलं, जी बाई गर्भवती आहे तिला सती जाण्याचा अधिकार नाही. मुकुंदाची बायको सती केली. सतीची पद्धत कोणी बंद केली? हे बरोबर मार्कले, सतीची पद्धत बंद केली. राजा राम राय लावता मास्तरला फोन घेऊ, फोन घ्या मास्तरला विचार. सर राजा राममोहन राय बरं का, पहिली पद्धती सतीची पद्धती त्या ठिकाणी हे सावित्रीबाईचं नंतर झालं, पण राजा राममोहन रायनं सतीची पद्धती त्या ठिकाणी बंद केली. असो नंतरचा मुद्दा. आणि हरीच्या बायकोला घेतलं, घरी आणलं, देवाची पूजा सुरू केली, पूजांच्या सुरू केली, दररोज देवाची आरती केली. पण तिला मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव विठ्ठल ठेवलं. परंपरा पा तुकोबारायची परंपरा आहे. झोपले नाही कोणी नाही. आता कीर्तनच झालं, तो 7 मिनिटावर आला. आणि तिला विठ्ठल नावाचा मुलगा झाला, नाव विठ्ठल ठेवलं. तोही मोठा झाला, त्याचं लग्न झालं. त्याला मुलगा झाला, त्याचं नाव शंकर ठेवलं. शंकराला मुलगा झाला, त्याचं नाव पादाजी ठेवलं. पादाजीला त्या ठिकाणी मुलगा झाला आणि त्या ठिकाणी बोलोबा ठेवलं. आणि बोलोबाला मुलगा झाला, त्याचं नाव तुकोबा ठेवलं. कुंडली जाणीव
राहिले पण तरी जाणीव लहान झाले का इतकं लहान झाले का लहान झाले त्याचं कारण आहे लेकरू जे असतं लेकरू आईला वाटतं यानं चालाव ते चालत नाही ते काय करतं इकडं तिकडं पाय टाकतं पण मी पडेल ही काळजी त्याची त्याला आहे का आईला आहे आईला हा आर्भकाचे साठी पण ते किंवा दुसरे प्रमाण आहे माता जाणून पाऊले घाली लेकराला चालता येत नाही पण ते जाणून म्हणजे आईला झपाट्यानं चालता येतं पण ती त्याला जाणून त्या ठिकाणी असं पाऊल टाकते का ही जबाबदारी आईची आहे तसे तुकोबाराय देवापुढे उभे राहिले देवा तूच आता सांभाळ हे जे तुम्हा कुंडली जाणीव काही बोलणे ती आता तोंड बंद केलं मौन त्या ठिकाणी धरलं आणि येईल कैसी करा बाळाची चिंता लहान झाली का आपण जर लहान झालो तर आपलं काम देव करेल आणि आपण जर मुसळावून ठोकर झालो तर आपलं काम यम करेल समजलं का बरं सांगतो हा आपण जर लहान झालो तर आपलं काम देव करील आणि आपण जर मुसळावून ठोकर झालो तर आपलं काम यम करील यम म्हणजे कोणता एबीसीडीतला यम नाही त्या यमासी करुणा बाहेर त्या यमाला करुणा नाही आता यम त्या ठिकाणी काम करतो मग तुकोबाराय त्या ठिकाणी उभे राहिले आणि तुकोबाराय म्हणतात तुकोबाराय काय म्हणतात